मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर बघा आता 5 वाजलेले आहेत. आभाळ इतकं भरपूर आले, थंडी सुटली आणि पाऊस पण बारीक बारीक चालेल. मी तुम्हाला दाखवते. तर आणखी चहा काय केलेलं नाही. तर चहा करायचा, दूध म्हणजे रात्री आणलं होतं. रात्रीचा दूध आता सकाळचा चहा जाता, पण आता आणलेलं नाही. आता दूध आणायचे. आता मी स्वयंपाक करायचे, कारण स्वयंपाक आज सकाळी केलाच नव्हता. तर लेकरांनी उपीटच नेलं होतं शाळेत. तर मी उपीट आणि शिरा थोडासा केला होता सकाळी. तर आता मी डाळ टाकली, तुरीची डाळ, आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. स्वयंपाक वरण आणि चटणी वगैरे खातात मग लेकर दोन्हीला. तर पाऊस पण तुम्हाला दाखवते, डाळ टाकलेली शेजारी पण दाखवते. हे बघा पाऊस बारीक बारीक चालू आहे, आभाळ आले. डाळ टाकली तुरीची शिजायला. त्यात हळद वगैरे काय टाकली नाही. तर शिजायला टाकली, कारण असं काही लागत नाही. तुरी टाकली, जास्त काय नाही टाकायला. तरी बघा जास्त काय टाकलं नाही. तर नंतर अशी कशी दिसायली मार्केटात. हळद टाकली नाही, पिवळी आहे पण ते अंधारामुळे तशी दिसायली, कारण लाईट गेलेली आहे. कारण आभाळ आल्यामुळे लाईटसाठी इजा करायची. तर आता मी स्वयंपाक करून घेणार आहे आणि बाजरीची भाकरी आणि चटणी वगैरे बनवणार आहे तोंडी लावायला. तर आता मी लाईट वगैरे पण गेलेली आहे. आधी दुधाची आणायला होती, चहा करून टाका. मग स्वयंपाक तुम्हाला भाजी भाकरी झाल्यानंतर मी पण दाखवते पूर्णपणे व्हिडिओ. बघा हो, लाईट पण गेली. लाईट नाही बघा, आभाळ आले. बघा मी लसूण घेतला आता सोलायला, आणि हे मिरच्यानं मी तळणार आहे, कारण तिखट नाही मिरच्या तोंडी लावायला. तळून घेते. चला आधी लसूण सोलून घेते, म्हणजे स्वयंपाक करून फोडणी टाकता येते आणि भाकरी करायच्या लगेच. तर हे मिरच्या मी तळून घेते. तेल टाकले आणि काही डाळीने पाणी ओतल्या. हळद वगैरे टाकायची राहिली बाकी. काय पार्टी काय तरी मग आता दूध आणले अर्धा लिटर टाकलं. आता चहा करते आधी जरासा थोडा. चहा प्यायल्यानंतर मग स्वयंपाक. हे दूध आता गरम करून ठेवायचं सकाळी दूध. बघायला चहा ठेवलं मी आता इकडं. काही थंडी वाजायला आधी थोडा चहा प्यावं. इकडे तेल बस बसली होती. तर आता मी वरणाला फोडणी टाकून घेते. आपण मिरच्या तळून घेतलेले, मस्त असं लाल तळलेले. तर मी फोडणी टाकते, कारण लाईट नसते मग मला पण जास्त म्हणजे क्लिअर दिसना गेले. तरी बघा मी वरणाला टाकली आहे फोडणी. स्वयंपाक वरण केले, पण ही लाईट नसल्यामुळे तुम्हाला पिवळे झाले बरं का वरण. पण ती लाईट नसल्यामुळे क्लिअर दिसना गेलं. मोबाईलमध्ये असं पांढरा दिसायला. आता कोथिंबीर नीट करायला साक्षी इकडे चहा उकळायला, कारण आता मला पण भूक लागली आहे. कारण सकाळी मी तर उपीट केलं होतं. मला तर काय उपीट आणि राईस जरी असला तरी मला पोट भरत नाही. अर्धी भाकरी जरी असेल तर मग दिवस भागत आहे, पण पोट भरल्यासारखं वाटत नाही. अर्धी चपाती खाल्ली तरी मला पोट भरते दिवसभर, मग काय वाटत नाही. हो हां हे झालं साक्षी तिथं. तरी बघा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत आहे तसं. तर लाईट आल्यावर तिला दिसत नाही बघा. जास्त पण नाही हळद मी टाकलेली आहे, कारण लई पण हळद टाकले ना कडवट लागत आहे वरण. आता चहा झालाय. हां तर सर्वजण या चहा प्यायला. आता लाईट नाही, मी पण लवकर उठून देते. फोडणी टाकले, झाला त्याला फक्त कोथिंबीर टाकायची. चहा पिऊन मी लगेच भाकरी करून घेते. चला तर हे बघा आपलं वरण झालेलं आहे. आता लाईट आली. हे बघा तुम्हाला पिवळे वगैरे दिसत असेल. कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. तर आता शिजायची राहिली जराशी. आता उकळी फुटू देते. तर मी भाकरी करून घेते. हे बघा मीठ टाकून घेते, कारण मी बाजरीच्या पिठाला मीठच टाकावं लागतं भाकरीला, तर चांगलं लागते खायला. 4 भाकरी केल्या तर बस होतात. आम्ही 3 जणच आहेत खायला. आणि एक तरी बघा मी असं पातळ बनवून घेते. लई पण नाही पातळ बघा. बघा आता भाकरी झाली. केलेली लई पातळ पण नाही, लई जाड पण नाही केलेली. तरी बघा आपला तवा पण टाकला. मी एका हाताने भाकरी टाकते, मला दोन्ही हाताने नाही जमत. तरी बघा इकडे वरण पण शिजते आपलं. मस्त असं शिजून चांगलं लागतं. तरी बघा मस्त अशी पातळ भाकरी झालेली आपण शिकले. हे बघा भाकरी झालेली आहे. आता सगळ्या भाकरी मी 4-5 आणखी करून घेते. 3 करायच्यात आणखी. तर चला पूर्ण झालं तुम्हाला दाखवते.
तर बघा मित्रांनो, स्वयंपाक झालेला आहे माझा पूर्णपणे, कारण लाईट नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवणार. आता लाईट पण आलेली आहे आणि स्वयंपाक पण झाला आहे. आता लाईट आल्यानंतर स्वयंपाक पण झाला आहे. तर चला तुम्हाला दाखवते काय काय बनवले. आणि थंडी इतकी सुटली बघा, मी स्वेटर पण अंगावर घातलेले आहे. आता 5:30 वाजले, पण आबळ आले त्यामुळे इतका अंधार पडला नाही. तर तुम्हाला दाखवते. तर या सर्वजण जेवायला, तर आधी पूर्णपणे दाखवते तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, इथं बनवले मी बाजरीची भाकरी, टमॅटो, ही मिरच्या तळलेल्या आहेत, लिंबू, नमक आणि ही चटणी तोंडी लावण्यासाठी आहे. आणि हे आहेत मी वांगी तळलेले आहेत बघा मस्तपैकी, मिठाचेच आहेत पण तळून घेतलेले आहेत मी. आणि हे बघा आपल्या इकडे वरण, वरण आहे. तर हे झालं मग मला घेतलं दिसाना गेले, मला हलवून दाखवते. हे बघा, हे बघा वरण. आणि कसा झाला आहे स्वयंपाक, कारण मला तर भरपूर भूक लागली. आता आम्ही लगेच जेवण करणार आहेत. तर स्वयंपाक कसं झाला आहे, भाकरी आणि वरण पण कसं झालं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग मित्रांनो, स्वयंपाक कसं झालं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा. चला आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला, कारण आता 7 वाजतच आलेलं आहे. तर आम्ही जेवण वगैरे करतो. चला तर मग पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या थंडीची. आणि सर्वांना बाय बाय.